येस गाईज, तर हे आहे वाटण बोंबळ्याच्या कालवणासाठी, बोंबल्याचं चिकन सगळ्यासाठी, चवलीची आमटी, वाटाण्याची आमटी, ओ माय गोडा गॉड, मसाला म्हणते ह्याला, सगळ्यासाठी आपण यूज करू शकतो हे जे वाटण आहे ते. जर का तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. फक्त व्हिडिओ बघू नका, चॅनलला सबस्क्राईब पण करा. आवडला गाईज, आज मम्मी बनवतीये, काय बनवतीये? सुक्या बोंबलाचा मीडियम रस्सा फिक्क्या मसाला, गोड्या मसाल्यात. येस, सो इथे तयारी चालू आहे. सांगते नंतर. हे सुके बोंबील घेतले, ते नंतर मसाला भाजला त्यातच मी भाजणार आहे. ओके. कालवण रस्सा घालणार आहे. आणि हे खोबरं घेतलंय मी. ओ माय गॉड, एवढं सगळं म्हणजे ह्यातलं मसाला ठेवणार आहे मी, एवढा घेऊन लागेल दाखवेन नंतर. आणि हे नारळ, ओला नारळ घेतलं. आता हा कांदा आणि ह्यात 7 लसणीच्या पाकल्या बारीक कापून टाकल्यात. ओके. आता मी कसा मसाला करून ठेवते ते तुम्हाला दाखवते. आधी हा कांदा जरा लाल होऊ द्या, मग मी एकदमच भाजून कसा ठेवते. तुम्ही पण असं भाजून ठेवा आणि एकदम करून ठेवा. 8-10 दिवस जातात आरामात. काम असलेलं आपल्याला पटकन काय पण आणलं, खेकडी, चिकन, बोंबलाचं सुक्कं कालवण, गोड्या मसाला तरी पण पटकन होतं. हे अद्रक आहे ना, हे बघा असं कापून टाकायचं, असं बारीक करून मसाला पटकन होतो. आतमध्ये जाडं राहत नाही. मी असंच कधी पण बारीक कापून टाकते. अद्रक गेलेले आहेत यामध्ये. अजून काय जाणार आहे यामध्ये? आता हे खोबरं टाकणार आहे. हे खोबरं टाकून मसाला मम्मी परफेक्टली भाजून घेईल आणि मग मिक्सरला जरा असं बाजूला करायचा मसाला आणि इथे खोबरं जाईल. आणि थोडंसं तेल टाकायचं. तेलामध्ये खोबरं भाजायचंय आणि हे आधी सुकं भाजते, कारण सुक्याला जास्त वेळ लागतो. येस, हे सुक्कं नाही, ओलं. अरे हा, ओल्याला जास्त वेळ लागतो ना, म्हणून आता हे जरा भाजून घेते इथे. नंतर मग त्यातच सुकं टाकेन. हे बघा, आता मी असं भाजलंय. आता हे सुकं टाकते. सुक्कं पण त्यामध्येच भाजून घ्यायचं. आणि मग झाला ना मसाला, मग मिक्सरला लावायचा. नाही, अजून नंतर दाखवते तुला आयडिया कशी आहे ती. आयडिया? ओ, मम्मीची आयडिया काय बघूया आपण. आधी हे भाजलाय मसाला. आता हे सगळं मिक्स करून पुन्हा 5 मिनिट एकत्र भाजून बारीक गॅसवर 5 मिनिटं भाजायचं चांगलं. ओके. चांगला मसाला भाजलाय. ओ वाव. गावाला पहिले लग्नाच्या पंक्तीत जेवण करायचे ना, तर असंच मसाला भाजायचे आणि उकलीत कुटायचे असे. नाहीतर मग पाट्यावर सगळ्या बायकांनी यायचं, एक एक घरातला एक एक पाटा, आणि मग हा असा मसाला भाजायचा पूर्ण मिक्स करून. सिक्रेट काय तू बोललेली? आयडिया. हेच मी मसाले टाकते ना, तेच गावाला टाकायचे. तसेच मी मसाले कधी कधी करते. ही आयडिया आहे. आता हे 2. पण कोणता मसाला आहे? 3. हा धने सगळे मिक्स गरम मसाला वगैरे मी करते गावाला तो. ओके. हे झालं की नंतर त्यातच गॅस कमी करून ठेवलाय. हळद गावचाच मसाला आहे. परत बोल. हा पण गावचाच मसाला आहे माझा. ओके. हे 2 टाकायचे भरून. आणि फोडणी देताना जर आपल्याला वाटलं कमी तिखट आहे तर तुम्ही अंदाज म्हणजे टाकू शकता. आणि हा मी तिखट पावडर आहे, तर हा 1 चमचा टाकते. 1 नाही 2 चमचे. ही कुठली तिखट पावडर, बाहेरची की आपली घरची? नाही, हे बाहेरून आणले तिखट. ओके. हा मसाला आता भाजायचा. येस, भाजून घ्यायचा आणि मग झाला. मग फायनली मिक्सर झाला. मग ह्याला थंड करून आता ह्याच्यात मी कोथिंबीरच्या काड्या टाकणार आहे मसाला वाटताना. ओके. आणि हा आता किती वास सुंदर वाटतंय. वाव, भारी वास येतोय काय, सिरियसली. आता हा किती वेळ भाजायचा? झालं, आता बंद करूया. आणि मग मिक्सरला लावायचं, पाणी टाकून मसाला. आता हे गरम आहे, ह्यातच आपण असं भाजून घ्यायचा. येस गाईज, तर हे आहे वाटण बोंबळ्याच्या कालवणासाठी, बोंबल्याचं चिकन, सगळ्यासाठी, चवलीची आमटी, वाटाण्याची आमटी, ओ माय गॉड, मसाला म्हणते ह्याला. सगळ्यासाठी आपण यूज करू शकतो हे जे वाटण आहे ते. जर का तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. फक्त व्हिडिओ बघू नका, चॅनलला सबस्क्राईब पण करा. आवडला. चलो बाय. बघा, असं तुम्ही पण मसाला करून ठेवा. या.